दुसरी बातमी आहे पाण्यासंबंधी। माणिकडोह धरणातील पाणी आरक्षित राहण्यासाठी आमदार शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शाखा अभियंत्यांना निवेदन देण्यात आले। उपलब्ध पाणीसाठ्यातून 300 टीएमसी पाणी सोडण्याचा घाट वरिष्ठ अधिकाऱ्यांना घातला होता। मात्र शेतकऱ्यांसह नागरिकांनी याला विरोध दर्शवत आमदार शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले। माणिकडोह धरणातील सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्यातून एकही थेंब देणार नसल्याचा इशारा आमदार शरददादा सोनवणे यांनी यावेळी दिला। पाहुयात आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणीसर यांनी घेतलेला हा आढावा। माणिकडोह धरण ह्याच्यात गेले अनेक वर्ष 50-60 ते 70% भरते आणि खालील जी 14 गावं आहेत किंवा याचं राहिलेलं पाणी येडगावपर्यंत जातं आणि 14 गावांमधून पाणी मागणी पाणी अर्ज ही पूर्तता शासनाने दरबारी केली, अपुरी होती ती पूर्ण केली, बाकी राहिली असेल तर पूर्ण करतोय। पण गेले अनेक वर्ष आमच्यावर जो या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय का सतत पाणी मागणी नगर जिल्ह्यात झाली का पहिलं माणिकडोहचं डॅम खाली करायचं, ते इतकं खाली करायचं काही 2-5% आणून ठेवायचं एप्रिल महिन्यापर्यंत मार्च महिन्यापर्यंत आणि 2-3% राहिलं का मग आम्हाला जाणून बुजून संघर्ष करायला लावतात का काय हे माहीत नाही। आदरणीय दादांनी बऱ्याच वेळेला भाग घेतला, कारखान्याच्या माध्यमातून कॅनललाही पाणी सोडलं, पण यांनी पाणी ठेवलं नाही धरणात आणि आता कुठंतरी 5-7% पाणी असताना पहिल्यांदाच माणिकडोहचं पाणी न्यायचं। दादांनी जसं सांगितलं आता का डिंब्यामध्ये पाणी आहे, पिंपळगाव जोग्यात पाणी आहे आणि इथं खूप कमी टक्के पाणी राहिले। अजून 1-1.5 महिना 2 महिने जवळजवळ पाण्याची गरज आहे। ही गरज असताना पाणी खाली न्यायची गरज नाही आणि आमची विनंती राहील की आम्ही सर्व एकसंगी राहू किंवा एका फोनवर आज 12 वाजता 11:20 फोन झाला आणि बहुसंख्य 12 वाजता आम्ही तत्काळ हजर झालो। आज रविवार दिवस असल्यामुळं शेतीला थोडीशी सुट्टी असल्यावर इकडं तिकडं लोक गेलेले असतील, पण 0 मिनिटात हा सर्व शेतकरी एकजुटीनं माणिकडोहच्या पाण्यासाठी राहीन। यांची जी पद्धत आहे हुकुमशाही आहे किंवा दडपशाही आहे किंवा यांची ती थिअरी आहे इथून मागे जी झाली ती इथून पुढं चालून देणार नाही, शेतकरीच्या वतीनं सांगतो मी। आमची भूमिका आहे ती वेळच सांगन। आमचं पाणी आहे, आमच्या जमिनी गेल्यात, आम्ही त्याची आता पाणीपट्टी भरतो, पाणी विकत घेतोय, फुकट घेत नाही। शासनाने सर्वात प्रथम माणिकडोह धरणाची भूमी संपादन करीत असताना 6,000 रुपये एकरी बाजार दिलाय। बऱ्याचशा जागा ज्यावेळेस संपादन केल्या जातात, आजचे बाजार मला माहीत नाही, पण नारंगावला 1.5 कोटी रुपये एकरी बाजार आहे आणि खामगाव माणिकडोह ह्या जलाशयाला जी जमीन लागली आम्हा सर्वांची ती 6,000 एकर देऊन इथं प्यायला पाणी नाही। दरवेळेला जनावरांना प्यायला पाणी नसताना अर्धा पश्चिम भाग का ज्यांचं हाय होती तेवढी जमीन धरणात गेली आणि पाणी खाली सोडल्यावर मार्च महिन्यापासून त्या लोकांना प्यायला पाणी राहत नाही। आता आपल्या तुम्ही सर्वजण वरतीला सर्वे करा पश्चिम भागातला, साधारणतः 2-2 किलोमीटर त्या भगिनींना डोक्यावर पाणी त्या धरणातून न्यायला लागते। याची अजिबात काही शासनाकडून व्यवस्था झालेली नाही। कमीत कमी 5 ते 7 हजार मजूर रोज सकाळी 7 वाजता कामाला येतात आणि ते सगळे मजूर आपल्या स्वतःच्या जमिनी गमावून बसलेले आहेत। असे स्वतःच्या जमिनी गमावलेले मजूर त्यांना पिण्याला पाणी नाही आणि नगर जिल्ह्यामध्ये धंदाणके शेतकरी त्यांना तुम्ही पाणी सोडताय असं माझा स्वतःचा ही मी रोज सकाळी जातो याच्यावरती बनकर फाट्यावर मजूर आणायला 200-300 रुपयाकरता रात्रीचं 3 वाजता उठतात। स्वतःच्या जमिनी गेलेल्या पूर्व भाग म्हणजे नगर करमाळा वगैरे तो भाग, त्या सोलापूर त्या भागातले जे लोकप्रतिनिधी आहे ते आपल्या पश्चिम भागातल्या पाण्यावरती डल्ला मारतात आणि आपल्या इथले हजारो मजूर त्यांच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जा तिथं मजूर असे याचे 200-300 रुपये मजुरी करायला कोण नसतं। आपल्या तिथे 7,000 मजूर रोज सकाळी बनकर फाटा, जुन्नर फाटा, कुमशेत फाटा आणि घोडेगाव फाटा 7 ते 8 हजार मजूर कामाला येतात तिथे। हे मजूर त्यांनी स्वतःच्या जमिनी मगाशी साहेबांनी सांगितलं 6,000 रुपये एकराची जमिनीची किंमत दिली आणि ते आज मजुरी करतायत। पहाटे 3 वाजता उठतायत, संध्याकाळी 11 वाजता झोपतायत, झोप नाही। अशा लोकांच्या जनावरांना पाणी नाही आणि ते पाणी तुम्ही पूर्वपट्ट्यात सोडताय। आज शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न ज्वलंत असताना
आज 2 महिने झाले शेतकरी नदीवरती जातोय, आपल्या पाण्यासाठी, आपल्या हक्काच्या पाण्यासाठी हिंडतोय। आज शेतीची जर समजा आमच्या शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे की आमचे जनावरं जगली पाहिजेत, आम्हाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, शेतीचा पण प्रश्न सुटला पाहिजे। आज साहेब, आपण ज्या वेळेला शेती करतो, प्रत्येकजण शेतकरी आहे। आज शेतकऱ्याच्या खिशात 1-1 रुपया नसताना सगळ्या सोसायट्या भरल्यात, सगळे हे केलेत। आज त्यांना भांडवलाला पैसे नाहीत, कांदा विकले तर कांद्याची मजुरीसुद्धा द्यायला पैसे नाही। लोकांनी मेंढरं सोडली कांद्यामध्ये, 2-2 पाण्याला तोटा आला याच्यासाठी। आपल्या लाईट बिल भरायला पैसे नाही। शेतकऱ्यांची अवस्था एवढी बिकट असताना आज आमच्याकडे पाण्याचा प्रश्न सर्वात गंभीर झालेला आहे। आज 2-2 पाण्यात जर पिकं जात असतील साहेब, आमचं एकच म्हणणं आहे, 72% पाणी असताना जर समजा आमच्यावर ही वेळ येत असेल तर आमचं धरण एवढं कधी भरतच नाही। 35-45% नियोजन होत होतं, आम्हाला पाणी मिळत होतं, आमच्या शेतीला पाणी मिळत होतं, आम्हाला प्यायला पाणी मिळत होतं। आमचा भाग ढाळाचा असल्यामुळं आमच्याकडे पाणी थांबू शकत नाही। धरणाचं भिंत ज्या वेळेला लॉक केली जाते त्याच्यावर आम्हाला 5व्या तासामध्ये आमच्या सर्व मोटरी, गोळेगावपर्यंतच्या जेवढ्या मोटरी आहेत सगळ्या मोटरी उघड्या पडतात। नगरपालिकेने फक्त बांधारा घातल्यामुळे त्यांचे 2 दिवस चालतात, अन्यथा आमच्या शेतकऱ्यांचे मोटरी अजिबात चालते नाहीत। नदीची खोली हे सगळे गाळ भरल्यामुळं डोह एक पण राहिलेला नाही, सगळे धारातले हे असल्यामुळे आमची मागणी एकच राहणार आहे की आम्हाला इथून धरणाच्या खालची आमची आमदार साहेबांकडे शेतकऱ्यांच्या वतीने मागणी एकच राहणार आहे, आमदार साहेब, आम्हाला या 14 गावांच्या पाण्याचं नियोजन करत असताना की आम्हाला इथून खाली 1-1, 2-2 किलोमीटरच्या अंतरावर आम्हाला किटीवर पाहिजेत। ह्या 14 गावांमध्ये सगळा भाग हा बागायती झालेला आहे आणि अचानक हे 2-3 वर्षापासून हे पाणी लवकरच डिसेंबर-जानेवारीतच सगळं सोडून दिलं जातं आणि आम्हाला पाण्यासाठी वणवण करावं लागते। आज ह्या शेतकऱ्यांनी जवळजवळ 5-5, 6-6, 7-7, 8-8 किलोमीटर नदीवरनं विहिरी खणून पाणी नेलेलं आहे आणि ह्यांचं म्हणणं आहे की पिण्यासाठी पाणी खाली न्यायचं, आणि जे 7-8 किलोमीटरवर लाईनी नेल्यात, पाईपलाईन केल्या आहेत आणि त्यांच्या रानामध्ये आज त्यांनाच पाणी प्यायला राहत नाही। मागच्या वर्षी हीच कंडिशन अशी झाली होती की टँकरनी पाणी आणून द्राक्ष बागायतदार म्हणून मी माझ्या विहिरीमध्ये टँकरनी पाणी सोडलं होतं आणि 4 दिवस पाणी पिण्यासाठी राखून ठेवलं होतं। ही जर अशी, आणि द्राक्ष बागायतदार, डाळिंब बागायतदार यांना जर ह्यावेळेस असं पाणी मिळालं नाही, हे वार्षिक पीक असतं, एका पिकाला, एका एकरला 7-7, 8-8 लाख रुपये खर्च येतो आणि हे जर पाणी मिळालं नाही तर सगळ्या बागा वाळून जातील आणि हा शेतकरी कर्जबाजारी होईल आणि ह्यामुळं काय होईल की जी वेळ इतर शेतकऱ्यांवर आली, पूर्व भागात म्हणण्यापेक्षा जिथं दुष्काळ आहे तिथं आली आणि इथं पाणी असून दुष्काळ निर्माण केला जातो आणि आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जाईल। ह्याला जबाबदार हे महाराष्ट्राचं सरकार, शासन राहील। पाणी खाली न्यावं त्याला आमचा विरोध नाही आहे, पण चुकीच्या पद्धतीने पाणी खाली नेलं जातं। फेब्रुवारी, डिसेंबर, जानेवारीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहून नेलं जातं, त्याची गरज नसते। अक्षरशः ओढ्याला, नाल्यांना असं पाणी चुकीच्या पद्धतीने वाहून जातं। तिकडचे सुद्धा आमचे शेतकरी मित्र आहेत पूर्व पट्ट्यातले, ते लोकांचे आम्हाला फोन येतात, सांगतात हे पाणी आपलं एवढं लवकर कशासाठी तुम्ही खाली सोडताय। ते पाणी जर राखून ठेवलं, आज जर माणिकडोमध्ये 25% पाणी असतं तर आम्ही सुद्धा विरोध केला नसता, पण आज अवघं 7% पाणी शिल्लक असताना अजून आमचे 2-2.5 महिने जायचेत। त्या पाण्याचं नियोजन आता पाणी सोडून दिलं तर पुढं आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, आमची जनावरं आहेत, ही जनावरं जगणार कशी। आणि राहिला विषय, ज्या वेळेला माणिकडो धरण झालं त्या धरणामध्ये ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्या लोकांचं पुनर्वसन सरकारने काय केलं, पूर्वपट्ट्यातल्या लोकांच्या जमिनी घेऊन केलं। त्या जमिनीसुद्धा संपादन करताना चुकीच्या पद्धतीचं संपादन केलं। माझी स्वतःची 8 एकर जमीन चुकीची संपादन केली, त्याची मी केस भांडलोय, त्याचा निकाल माझ्या बाजूने लागलेला आहे। आज मला गव्हर्नमेंट सांगतंय तुमचं संपादित केलेलं क्षेत्र आहे, आम्ही तुम्हाला ते देऊ शकत नाही, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला पर्यायी जमीन देऊ, पण आज शासनाकडे पर्यायी जमीनसुद्धा द्यायला शिल्लक नाही आहे। असा अन्याय गव्हर्नमेंटनी माझ्यासारख्या कित्येक लोकांवर केलेला आहे आणि माझं तर म्हणणं आहे, ज्या लोकांच्या जमिनी धरणामध्ये गेल्या असतील किंवा ज्यांचं पुनर्वसन झालं आहे अशा लोकांकडून पाणीपट्टीची सुद्धा अपेक्षा गव्हर्नमेंटनी का करावी। माझी 8 एकर जमीन आज कोटी रुपये भावाची जमीन आहे आणि तुटपुंच्या 1000-500 रुपयाच्या पाणीपट्टीची अपेक्षा तुम्ही आमच्यासारख्यांकडून करावी, ही लज्जास्पद गोष्ट आहे। माणिकडो धरणाचं पाणी आम्ही नेऊनच देणार नाही, त्यासाठी आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार आहेत आणि हे शेतकरी उद्या हजारोनी शेतकरी आम्ही जमा करणार आहेत। आम्ही आमदार साहेबांना आता हीच मागणी करणार आहे की राहिलेला जो 60% धरण आहे, जे पाणी साठा आहे तो राखून ठेवण्यात यावा। माणिकडोचं एक थेंब देखील पाणी खाली सोडलं जाऊ नये। जसं आमदार साहेबांनी मगाशी सांगितलंय, पिंपळगाव जोगाचं पाणी सोडतायत, डिंब्याचं पाणी सोडतायत, मग माणिकडोचं टक्केवारी पाण्याची कमीच आहे ना, ते पाणी कशासाठी तुम्ही सोडताय। आणि हा शेतकऱ्यांवर आमच्याच जमिनी जाऊन आमच्यावरच जर अन्याय होणार असेल
तर हे धरण बांधून आम्हाला त्याचा उपयोग काय? की या ठिकाणी मानिकडो धरणामध्ये संपूर्ण पश्चिम भागातील सर्व आदिवासी लोक बुडवले आहेत आणि म्हणून जो कायद्याच्या नियमाप्रमाणे जो राखीव कोटा असतो तो राखीव कोटा राहायला पाहिजे होता. इरिगेशन डिपार्टमेंटचं नियोजन व्यवस्थित नाही आहे असं मला म्हणायचं आहे. पावसाळ्यामध्ये नदीला पूर न आला असा उन्हाळ्यामध्ये पूर आला. 41 दिवस पाणी सोडलं, मग यांचं नियोजन गेलं तर कुठं? आणि आता म्हणताय नगरला पाणी सोडायचं. अजिबात आम्ही पाणी सोडू देणार नाही. हजारो लोक त्या ठिकाणी येतील आणि आम्ही आंदोलन करू. त्या ठिकाणी आमचा जरी प्राण गेला तरी चालेल, परंतु पाणी सोडू देणार नाही. येतंय कोण पाणी सोडा बघूया आम्ही. कुठलं शासन कुठलं काय अजिबात चालणार नाही. ज्या टायमाला आपण कायदा सांगतो का राखीव कोटा प्रकल्पग्रस्तांसाठी राखून ठेवायचे, उद्या जर हे पाणी सोडलं आमदार साहेब तर आपल्या लोकांना प्यायला पाणी मिळणार नाही. आमचं म्हणणंच ते आहे, तुम्ही पाणी सोडायला पहिलं निवेदन जर केलं असतं. 41 दिवस नदीला पेटेपूर पाणी, आज नदीला उतार नव्हता, एवढं पाणी सोडलं. मग तुम्ही 41 दिवस जर असं पाणी सोडलं आणि त्यावेळेला तुम्ही निवेदन केलं नाही आणि आता महाराष्ट्र शासन निवेदन करतंय आणि म्हणे मंत्र्यांचा आदेश आलाय. आदेश बिदेश आम्हाला माहीत नाही, आदेशचा विचार आम्ही करणार नाही. इथं माणसं मरायला लागलेत, माणसांना प्यायला पाणी नाही, जनावरांना प्यायला पाणी नाही. आजनावळा असेल, देवळा असेल, चावंड असेल, वरून आमदार साहेब धरण खाली आलेले 10 किलोमीटर अंतरावरती लोकांना जनावरं पाणी घालावं लागतात आणि ते सुद्धा पाणी जर गेल्यानंतर लोक जगणार कशी, लोक राहणार कशी? आणि म्हणून आमदार साहेब माझी तुम्हाला तमाम शेतकऱ्यांच्या वतीने आमदार साहेब तुम्हाला विनंती आहे, काय व्हायचं ते होऊ द्या साहेब. अजिबात एक सुद्धा पाण्याचा थेंब जुन्नरच्या खाली आम्ही सोडू देणार नाही. फक्त आमचं एवढं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे. मी एक जिल्हा परिषदचा सदस्य या नात्यानं, कारण निश्चितपणे आमदार साहेब याच्या बाबतीमध्ये मला खात्री आहे का आमचे आमदार साहेब कधी कुणाच्या याला भीक पडणार नाही आणि कायद्याला आम्ही कधी भीक घालणार नाही. म्हणून कायदा असावा, पण तो कसा असावा याच्या सुद्धा जाणीव करून घेतली पाहिजे. पक्षापेक्षा माहीत नाही, जनतेसाठी पक्षाचा विचार आम्ही करणार नाही. फक्त जनता हीच आहे, ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलंय त्या जनतेसाठी आम्ही रस्त्यावरती उतरू. पक्षाचा विचार करणारे आम्ही कार्यकर्ते नाही. आणि म्हणून पक्ष कुणाचा आहे, सत्ता कुणाची आहे याच्याही पेक्षा राखीव कोटा आमचा 20% राहिला पाहिजे. या दृष्टिकोनातून देवराम लांडे संघर्ष करतो, संघर्षच करील. रस्त्यावरती उतरू आम्ही. माणिकडोच्या धरणामध्ये कोण पाणी सोडायला येईल त्या बाबतीमध्ये आम्ही काय निर्णय घ्यायचा त्या टायमाला बोलू. जलसंपदा विभागाचे ACG आहेत मोहिते साहेबांनी सांगितलं की माणिकडोचं पाणी आज दुपारनंतर खाली 400 MCT पाणी हे माणिकडोने सहकार्य करावं, ते पाणी खाली यावं येडगावमध्ये आणि त्या येडगावच्या माध्यमातून ते पाणी नगरला जावं. माझ्या अगोदरच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी भावनिक भाषणं केली. वस्तुस्थिती आहे, शेवटी ते जी तळमळ आहे, जी त्यांची भूमिका आहे ती त्यांच्या पद्धतीने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. पण मला सांगावं लागेल ते या ठिकाणी की हा जो तालुका आहे हा 4 धरणं 5 धरणांनी या ठिकाणी स्वतःच्या शेतकऱ्यांनी स्वतःची आई सरकारच्या दावणीला बांधली आणि त्या ठिकाणी स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त करून यांनी जमिनी दिल्या. पण ह्या जमिनी देऊन आज कुठलाही अधिकारी प्रॅक्टिकली बघून याचा निर्णय करत नाही, हे दुःख आहे. इथे पूर्व पश्चिमचा विषय नाही. जुन्नर तालुक्यातलं पाणी खाली जे जात आहे याच्यावर सर्वप्रथम अधिकार जुन्नरचा आहे, जुन्नर तालुक्याचा आहे. माणिकडोहचं पाण्याला खाली सोडण्याचा संबंधच येत नाही, कारण तुम्ही डिसेंबर जानेवारीमध्ये तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही पाणी खाली घेऊन जाते दरवर्षी. आम्ही काय बोललो तुम्हाला? ज्यावेळेला 72% 75% धरणात पाणी असतं त्यावेळेला आम्ही सुद्धा काही बोलत नाही, जनताही काही बोलत नाही. पण आज पातळी काय एवढ्या भयंकर 42-43 डिग्री टेम्परेचरला आज 60% पाणी, फक्त 7% ओनली. मग अशा वेळेला आमच्या प्यायच्या पाण्याचं काय, जनावरांच्या पाण्याचं काय आणि माझ्या जुन्नरची जी लोक राहतात त्या 45,000 लोकांच्या पिण्याच्या पाण्याचं काय? आमचं भाणं पिण्याच्या पाण्याचं चाललेलं आहे. आणि मग जर तुम्हाला आम्ही पिंपळगाव जोग्याचा डेड स्टॉक मधून पाणी देतोय, आजही चालू आहे. तुम्हाला आम्ही डिंब्याच्या 13 TMCचं धरण, 13 TMCच्या धरणामधून आम्ही तिथं तुम्हाला पाणी येडगावला देतोय, आजही पाणी चालू आहे. मग येडगाव पाणी देत आहे, पिंपळगाव जोगा पाणी देत आहे. तुमची FNC जी आहे त्याला सफिशियंट पद्धतीची भूमिका ठेवून सगळे लोक सहकार्य करतायत.
मग अधिकाऱ्याचा अट्टास माणिक डोहसाठी काय? आणि म्हणून माणिक डोहचं एक थेंब सुद्धा पाणी जुन्नर तालुक्याचा आमदार म्हणून मी खाली जाऊन देणार नाही. प्रसंगी रक्त सांडवायला लागलं तरी चालेल. अरे काय गोंधळ आहे? आमची मंडळी एवढी बोलायला हुशार आणि तयार नाहीये. आमचं म्हणणं आहे, आम्हाला माहित आहे, मी जी आर वाचलेला आहे, मला कल्पना आहे महाराष्ट्र शासनाची पाणी कमिटी काय म्हणते त्याचा मी सदस्य आहे, मला कल्पना आहे. भावनिक होऊन आम्ही बोलणार नाही. आम्हाला इथं शेतकरी जरी असलो तरी आम्हाला पिण्याच्या पाण्याची अवस्था महाराष्ट्राच्या जनतेची कळते. आम्ही तेच म्हणतोय की 60% तुमचे 3 महिन्यामध्ये कसा प्रवेश होणार हो? एप्रिल, मे आणि जून 3 महिने काय करणार? म्हणजे आम्ही जमिनी दिल्या, आम्ही धरणं बांधून दिली आणि प्यायला पाणी माझ्या जर कुटुंबाला, माझ्या जनावरांना नसेल, माझ्या शहराला नसेल तर कोणतं धोरण घेऊन शासन काम करणार आहे? आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे अधिकाऱ्यांना. आज आम्ही अर्ज देतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने. इथली 10 माणसं आमची टेहाळणीला थांबणार आहे. आम्ही 4 त्याचे भाग करणार आहे आमच्या तरुणांचे, शेतकऱ्यांचे. स्वराज्याची भूमी आहे, संरक्षण करायचं आम्हाला कळतं. आम्हाला कोणी संरक्षण कसं करायचं हे काय आम्हाला वेगळं काही कोणाकडून सांगायची गरज नाही. या पाण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्या शेतकऱ्याची, माझी स्वतःची आमदार म्हणून माझी आहे. आम्ही 10 माणसं 4 शिफ्टमध्ये इथं बसून ठेवू आणि मात्र एक थेंब सुद्धा माणिक डोहचा आम्ही खाली जाऊन देणार नाही. आम्हाला तुमच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की प्यायचं पाणी ही आमची गरज आहे. जमिनी आमच्या गेल्या, जमिनी देऊन आम्ही ह्या राज्याचे भिकारी शेतकरी झालेलो आहे. आमची अवस्था वाईट केली तुम्ही. जसं आमचे काही सहकारी बोलले, अरे आम्हाला तुम्ही आमचे पैसे नाही दिले, आमच्या जमिनी नाही दिल्या, तुम्ही आम्हाला MOU करून दिलाय, तुम्ही आमच्याशी अग्रीमेंट करून दिलाय, तरी सुद्धा तुम्हाला आमची क्यू येत नाही आणि पुनर्वसन झालं नाही. आणि 60% धरणामध्ये पाणी असताना आज तुम्ही खुशाला म्हणता की त्यातले 400 MCM पाणी सोडण्याचा आदेश आलाय. बिलकुल नाही. त्या प्रसंगी कुठलाही कायदा आणि त्या कायद्याचं उल्लंघन करायला लागलं तरी चालेल आणि त्याच्यासाठी जेलमध्ये बसावं लागलं तरी चालेल, परंतु शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आम्ही एक थेंब सुद्धा पाणी खाली जाऊ देणार नाही. ही भूमिका आमची ठाम आहे. आणि म्हणून आम्हाला अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, पडवळ साहेब आहेत, देवकर साहेब आहेत. मला सांगायचं आहे, तुम्ही तात्काळ हा जो रोष आहे लोकांचा, हा तात्काळ मोहिते साहेबांना कळवा. ते वरती बसतात, जनता खाली आहे. जनतेची भूमिका काय आहे तुम्हाला तालुक्याचा आमदार म्हणून जसं त्यांना कळतंय तसं मलाही कळतंय. पाणी वाटप समितीचा मी त्या ठिकाणी सदस्य आहे आणि म्हणून त्या सदस्यत्वाच्या असलेल्या रोज त्या बैठकीमध्ये झालेल्या प्रत्येक गोष्टीचा आढावा माझ्याकडे सुद्धा आहे. तुम्हाला आज टिंब पाणी देतंय, तुम्हाला आज पिंपळगाव जोगा पाणी देतंय. मेहरबानी करून तुम्ही माणिक डोहच्या थेंबाला हात लावू नका, एवढी हात जोडून विनंती माझ्या मायबाप जनतेच्या वतीने प्रशासनाला आणि शासनाला असणार आहे. एवढी फक्त काळजी आपण घ्या. निवेदन मी आमच्या ताब्यात देतोय. आज या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर या नात्याने मला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं माणिक डोह धरणातून पाणी सोडण्याचे आदेश येडगाव धरणामध्ये प्राप्त झाले होते. त्यानुसार मी या ठिकाणी आलेलो आहे आणि प्रत्यक्ष पाणी सोडायच्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो असता सर्व शेतकऱ्यांनी विरोध केला आणि माननीय या तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे साहेब यांनी सगळं भूमिका त्या शेतकऱ्यांना सांगितली आणि त्यांचं जे काय निवेदन आहे, पाण्या प्रश्नासंबंधाचं जे काय म्हणणं आहे ते या ठिकाणी मला प्राप्त झालेलं आहे. हे सर्व निवेदनामध्ये जुन्नर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे असं एकंदरीत ह्या निवेदनावरून दिसतं आहे आणि हे सगळ्याचे सर्व अहवाल मी माझ्या वरिष्ठ कार्यालयाला ताबडतोब सादर करणार आहे, प्रत्यक्ष बोलणार आहे. प्रत्यक्षात आपले जे रिझर्वेशन आहे हे सगळं कलेक्टर पुणे यांच्याकडे आम्ही आमच्यामार्फतसुद्धा दिलेलं आहे. तहसीलदार कलेक्टर साहेब प्रांत साहेबांनी सुद्धा दिलेलं आहे. तर तिकडनं आदेश प्राप्त झाल्याबरोबर पुढील कार्यवाही करण्यात येईल. धन्यवाद. आम्ही शिवलीपूरहून आले सर्व शेतकरी बंधू आहोत. साहेब आम्ही जवळजवळ गेली म्हणजे माझं वय आता 42 वर्ष आहे. मी गेल्या 25 वर्षापासूनची शेती करतोय. त्यामध्ये आम्हाला प्रत्येक वेळेस असा अनुभव आलेला आहे की माणिक डोह धरणाचं जे पाणी आहे, सर्वप्रथम ही जे काय कुकडी प्रकल्पातली 5 धरणं आहेत त्यामध्ये माणिक डोह धरण किती कमी भरलेलं असो पण पहिलं पाणी हे माणिक डोह धरणाचं सोडलं गेलेलं जातं. आज गेल्या वर्षी सुद्धा आमचं करोडो रुपयांचं आमच्या 2-4 गावांचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना या शेवटच्या काळात आम्हाला पिण्यासाठी सुद्धा पाणी राहिलेलं नाही. आम्ही अक्षरशः म्हणजे वरपळून गेलो. अख्खी पिकं आमची लाखो रुपये भांडवल घालून
काही कुठल्याही प्रकारचा 1 रुपया आम्हाला भेटलेला नाही. 2 वर्ष झालेत आज सरकारचा कुठल्याही प्रकारचा आमच्या शेतीमालाला बाजारभाव नसताना आम्ही आज होरपळून गेलो. त्यात गेल्या वर्षी कर्ज काढून आम्ही लाखो रुपयांच्या विहिरी अशा खोल घातल्यात. जमिनीत कुठल्याही प्रकारचं पाणी साठा राहिलेला शिल्लक नसताना माणिकडोह धरणाचं पाणी प्रत्येक वेळेस प्रथमतः सोडलेलं जाते. आज आमची एवढी सरकारला विनंती आहे का तुम्ही सगळी जी काही 5 धरणं आहेत त्या प्रत्येक धरणातला पाणी साठा लक्षामध्ये घ्या आणि सगळ्या धरणांमधलं जे काही पाणी आहे कमीत कमी ज्या प्रकल्पात ज्या विभागात जी धरणं झाली आहेत त्या विभागातल्या लोकांसाठी त्यांनी ज्या काही जमिनी दिलेल्या आहेत त्या लोकांना कमीत कमी पिण्याच्या पाण्यासाठी तरी राखीव पाणी साठा शिल्लक राहायला पाहिजे. अशा प्रकारचं धोरण सरकारनं अवलंबलं पाहिजे आणि इथून पुढच्या काळात जर सरकारनं असं जर धोरण अवलंबलं नाही आणि कुठल्याही प्रकारे जर आम्हाला पिण्याच्या पाण्यापासून जरी वंचित ठेवलं तर आम्ही कुठल्याही प्रकारे हे पाणी सोडू देणार नाही आणि अतिशय आक्रमकपणे धरणामध्ये उतरून जीवाची पर्वा न करता मग त्या प्रसंगी कुठलाही निर्णय आम्ही घेऊ आणि अतिशय वाईट परिस्थिती त्यावेळेस मग काय होईल ते सांगू शकत नाही. या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारने आमच्यावर असा काय अन्याय होतो का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. प्रत्येक वेळेस या ठिकाणी जुन्नर तालुक्यावर राजकारण होतं. राजकारण अशा संदर्भात होतं का माणिकडोह धरणाचा प्रश्न, माणिकडोह धरण आतापर्यंत 50 ते 55% वरती भरलेलं नाही. 50-55% जरी इथून पाठीमागं धरण भरलेलं असायचं तरी पण आमच्या तालुक्याला प्यायच्या पाण्याचा किंवा शेतीला कधीच अडचण आली नाही. पण आता या पाण्याच्या संदर्भामध्ये एवढे या ठिकाणी अडचणी सरकार निर्माण करत आहे. या ठिकाणी आमच्या वाणी साहेब हजारो एकर जमीन कॅनलमध्ये गेलेली आहे आणि हा कॅनल जवळजवळ 10 वर्ष बंद आहे. म्हणजे सरकार कुठे झोपलेलं आहे का आत्तापर्यंत? या ठिकाणी आम्ही अशी आक्रमक भूमिका घेऊ. जर हे पाणी आमचं आम्हाला जर भेटलं नाही तर या ठिकाणी आम्ही वेळेला सर्व शेतकरी एकवट होऊन पाहिजे ती दादांनी जी भूमिका घेतली माझ्या आमदार साहेबांनी आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहून. या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.